नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक प्रेस नोट काढून माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 29 मार्च 2025 म्हणजेच आजपासून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात केली जाणार आहे। मित्रांनो, राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना, कारण यापूर्वी आपण पाहिलेलं पीएम किसान योजनेचा जो हप्ता वितरण करण्यात आलेला होता, याच्यामध्ये जवळजवळ 92,80,000च्या आसपास लाभार्थी या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले होते आणि याच्या व्यतिरिक्त 65,000 शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट करून 93.26 लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि याच्यासाठी 2,169 कोटी रुपयांच्या निधीचं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांप्रमाणे वितरण करण्यासाठी आज 29 मार्च 2025 पासून सुरुवात केली जाणार आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी प्रेस नोट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्वतः ट्विटरवर ट्वीट करण्यात आलेली आहे। ट्विटरच्या माध्यमातून याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आणि आजपासून शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, त्याच्याबद्दल स्पष्ट करण्यात आलेले आहे। मित्रांनो, एकंदरीत 30 किंवा 31 तारखेला हा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती, परंतु राज्यातील दोन महत्त्वाचे सण, कारण 30 तारखेला गुढीपाडवा येतोय आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरती हा निधी, ही जी काही रक्कम आहे, ही जर शेतकऱ्यांना पूर्वीच मिळाली तर त्यांचा फायदा होऊ शकतो। याचबरोबर 31 तारखेला रमजान आहे, त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा हा निधी खूप महत्त्वाचा ठरू शकतो आणि याच दोन्ही समाजांच्या दोन्ही महत्त्वाच्या अशा सणांच्या पार्श्वभूमीवरती ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आजपासून सुरुवात केली जाणार आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरीच्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्कीच उपयोगी पडेल अशी मी आशा करते। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।